नमस्कार, कांचन वर्ल्ड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज तुम्हाला मी मस्त असे मेथीचे पराठे किंवा धपाटे बोलू शकता ते दाखवणार आहे. सकाळी नाश्त्यासाठी किंवा रात्री जेवणासाठी हलकं जेवण पाहिजे असेल तर असे तुम्ही मेथीचे पराठे करू शकता. तर चला आज मी तुम्हाला दाखवणार आहे सोप्या पद्धतीमध्ये मेथीचे पराठे. तर इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे. साफ करून स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि हिची देठं पूर्ण काढून घ्यायची आहेत. आपल्याला फक्त पानं पाहिजेत, त्या हिशोबाने साफ करायची आहे. आता ही मेथी आपण जसं भाजीला कापतो त्याप्रमाणे बारीक बारीक कापून घ्यायची आहे. तर इथे बघा मी मेथी साफ करून बारीक चिरून घेतलेली आहे. ज्याप्रमाणे आपण भाजीला कापतो तशीच कापायची आहे. अख्खी पानं ठेवायची नाही, तर अशी कापून घ्यायची आहे मेथी. त्यानंतर इथे मी बघा गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि कापून मेथी घेतलेली आहे. जेवढं तुम्हाला पीठ पाहिजे, जेवढे पराठे करायचे असतील तेवढं पीठ घ्यायचं आहे. त्यामध्ये मिरची, अद्रक आणि लसूण ह्याची 1 चमचा पेस्ट घातलेली आहे. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल मसाला आणि 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा जिरे. तर हे जिन्नस आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत आणि चवीनुसार आपण ह्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे. 1 चमचा मीठ मी इथे घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्स करून घेणार आहोत. त्याचबरोबर इथे मी असं चॉप केलेला लसूण घातलेला आहे, कारण तो खाण्यासाठी छान लागतो. आता आपण हे सर्व जिन्नस मेथी एकत्र करून घेऊया. एकत्र केल्यानंतर आपण पीठ मळून घ्यायचं आहे. यामध्ये लागणारं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. एकदम पाणी घालायचं नाही, नाहीतर मग पीठ जे आहे ते पातळ होईल. म्हणून थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. मध्येच जरासं तेल घातलं तरी चालेल. आता बघा इथे पीठ मळून झालेलं आहे आणि थोडंसं मी ह्याच्यावर तेल घालते, 2 ते 3 टेबलस्पून. आता इथे पराठे तयार करायचे आहेत. तुम्ही तेलावर पण करू शकता किंवा पिठावर पण करू शकता. मी इथे पीठ घेतलेलं आहे आणि थोडंसं त्याला तेल लावून परत छान असं लाटून घ्यायचं आहे. 4 घड्या, 6 घड्या तुम्हाला जसं पराठे आवडत असतील तेवढे तसं घडी करून पराठे लाटून घ्यायचे आहेत. हे बघा परत मी घडी केली आणि त्यावर पीठ लावून परत लाटून घेत आहे. म्हणजे छान पराठे मऊ पण होतात आतून आणि तुम्हाला जर का क्रिस्पी करायचे असतील तर क्रिस्पी पण होतात जास्त वेळ आपण तव्यावर भाजल्यानंतर. तर इथे लाटून घ्यायचे. तुम्हाला जेवढे मोठे करायचे असतील तुम्ही करू शकता, पण मीडियम ठेवायचे, जास्त जाड पण नाही आणि पातळ पण नाही. तर इथे माझा पराठा ऑलमोस्ट झालेला आहे. तर आता हा आपण एकीकडे मी तवा ठेवलेला आहे. तो तवा गरम झाल्यानंतर आपण हा पराठा त्याच्यावर शेकून घेणार आहोत. तर इथे बघा लोखंडी तवा ठेवलेला आहे आणि गॅस फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची आहे आणि त्यावर पराठ्याभोवती तेल घातलेलं आहे. म्हणजे छान पराठा जो आहे तो शेकून निघतो. एक बाजू झाल्यानंतर पलटी करायचं आहे. 2-2 मिनिटांनी दोन्ही बाजू अशा परतून भाजून घ्यायच्या आहेत. थोडं तेल लावायचं आहे. जर का तुम्हाला जास्तच क्रिस्पी पाहिजे असेल तर थोडा वेळ अजून ठेवायचा आहे आणि नरम पाहिजे असेल तर थोडंसं कमी भाजायचं आहे, म्हणजे नरम होतात आणि थोडे जाड ठेवायचे आहेत. तर बघा असे माझे पराठे झालेले आहेत. मी हे पराठे दहीबरोबर सर्व केलेत आणि लिंबाचं लोणचं. तुम्ही ह्याच्याबरोबर चटणी किंवा एखादी बटाट्याची भाजी पण बनवू शकता. तर तुम्हाला जर का रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.